अर्धापुरात ओबीसींचा एल्गार. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पूर्वीचे आरक्षण कायम ठेवण्याची मागणी. अर्धापूर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शासनाच्या नव्या परिपत्रकांमुळे ओबीसी प्रवर्गाच्या जागा घटत चालल्याने तालुक्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसींचे पूर्वीचे आरक्षण जशास तसे कायम ठेवा या मागणीसाठी अर्धापूर शहरातील ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने शुक्रवारी ता. 12 तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना जाहीर निवेदन देण्यात आले. प्रमुख मुद्दे: ओबीसी जागांवर कुऱ्हाड. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत तालुक्यातील काही गावांमध्ये ओबीसींसाठी एकही जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नाही, तर काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. आरक्षण समाप्तीची भीती. आरक्षण सुटत नसल्याने ओबीसींवर मोठा अन्याय होत असून हे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाला साकडे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन ओबीसींना पूर्वीप्रमाणेच हक्काचे आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली. निवेदनावेळी उपस्थित मान्यवर: नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत वीरकर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदीप साखरे, लहानचे सरपंच सदाशिव इंगळे, उपसरपंच शेख मेहबूब, दीपक मगर, आनंद मोरे, वैभव माटे, अमृत खोंडे, शिवशंकर पारटकर, अनिल जाधव आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व सडेतोड बातम्यांसाठी फॉलो करा ARD डेली लाईव्ह.